Hi students, मी प्राध्यापक काटे sir. Let's learn the poem. 10th standard poem, The Twins. It is written by Henry Sambrook Leigh. ही एक विनोदी कविता आहे. This is very interesting poet, an interesting poem. कवी आणि कविता दोन्हीही इंटरेस्टिंग आहेत. Let's learn what does the poem tells us. ही कविता आपल्याला काय सांगते बघूया आपण. In this poem, या कवितेमध्ये the speaker in the poem is telling the side effect of twins. सारखेपणाचे रिझेम्बलन्स सिमिलॅरिटीचे साइड इफेक्ट कवी इथे आपल्याला सांगतोय. सारखेपणामुळे कवीच्या जीवनामध्ये काय काय झालं, स्पीकरच्या जीवनामध्ये ज्या उलाढाली झाल्या त्याचा आढावा इथं ट्विन्स एक ह्युमरस एक विनोदी वेने कवीने आपल्या समोर सादर केलेला आहे. लेट्स लर्न. इन द फॉर्म अँड फीचर फेस अँड लिम आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. इन द फॉर्म अँड फीचर फेस अँड लिम आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. मी अगदी स्वरूपाने, शरीराच्या अवयवाने, चेहरापट्टीने अगदी माझ्या भावासारखा जन्मलो. या कवितेमध्ये स्पीकर म्हणतोय इन द फॉर्म अँड फीचर फेस अँड लिम. रूपाने, स्वरूपाने, शरीराने, अवयवाने मी माझ्या भावासारखा जन्मलो. आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. दॅट फॉक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अनदर. आणि त्यामुळे काय फॉक्स गॉट टेकिंग मीन्स हिअर मिस्टेकिंग मी फॉर हिम. आणि इथं लोक मला तो समजून घ्यायचे आणि त्याला मी समजून घ्यायचे. इट पझल्ड ऑल आवर कीथ अँड किन. एवढंच नाही तर सगळे सोयरे नातेवाईक सगळ्यांना पझल्ड गोंधळून टाकायचं आमचं सारखेपण. इट रीच द फेअरफुल पीच. आणि हे एका पराकाष्ठेला पोहोचलेलं होतं. याची पराकाष्ठा झाली. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्वीन, इट नॉट अ सोल न्यू विच. कारण आमच्या दोघांपैकी एक जण जुळा जन्मला होता, पण आजपर्यंत कळलं नाही की नेमकं कोणता जुळा जन्मला. कारण जन्मल्यानंतर एवढं रिझेम्बलन्स होतं की आजपर्यंत कळलं नाही या रिझेम्बलन्समुळे, सारखेपणामुळे, की आमच्यापैकी कोण जुळा जन्मला. आणि मग कवीच्या जीवनामध्ये याची पराकाष्ठा झाली असा तो स्पीकर आपल्याला सांगतोय या कवितेच्या माध्यमातून. नाउ सम क्वेश्चन्स ऑन दिस पार्ट ऑफ द पोएम. इन द फर्स्ट लाईन ऑफ द पोएम, कवितेच्या पहिल्या वळीमध्ये आपण बघितलेले असाल लेटर एफ इज रिपीटेड. फॉर्म, फीचर आणि फेस या शब्दांमध्ये लेटर एफ इज रिपीटेड. वी कॉल इट अलिटरेशन फिगर ऑफ स्पीच. आणि इन द फिफ्थ लाईन, पाचव्या ओळीमध्ये कीथ अँड किन मध्ये लेटर के इज रिपीटेड. इट इज कॉल्ड अलिटरेशन फिगर ऑफ स्पीच. याला आपण काय म्हणतो? अलिटरेशन फिगर ऑफ स्पीच असं म्हणतो. रायमिंग वर्ड्स बघूया या कवितेमधले. लिम, हिम, ब्रदर, अनोदर, किन, ट्विन, पिच, विच असे रायमिंग पेयर्स आहेत याच्यामध्ये. आणि या रायमिंग पेयर्स वरून याच्यामध्ये एक रायमिंग स्कीम तयार होते. ती पहिल्या 4 ओळीसाठी जर बघितली आपण तर ए बी अशा स्वरूपामधील रायमिंग स्कीम याच्यामध्ये तयार होते. सम क्वेश्चन्स, या भागावरले काही प्रश्न बघू. इन व्हॉट ऍस्पेक्ट्स वेअर द ब्रदर अलाइक ईच अदर. कुठल्या बाबतीमध्ये हे दोन भाऊ सारखे होते? तर त्याचा आन्सर असा आहे द ब्रदर्स वेअर अलाइक इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिंग. ते भाऊ सारखे कसे दिसत होते? फॉर्म आणि फीचर, फेस आणि लिंग. अगदी शरीर रचना, चेहरापट्टी, रूप स्वरूप याने ते दोघेही सारखे दिसत होते. व्हॉट मिस्टेक डिड फॉक्स मेक. आणि लोक काय चूक करायचे? अँड वी हॅव लर्न्ड फॉक्स मेड मिस्टेक्स बाय टेकिंग ईच फॉर वन अनदर. आणि लोक एकमेकांना, स्पीकरला त्याचा भाऊ समजून घ्यायचे आणि त्याच्या भावाला स्पीकर समजून घ्यायचे. अशी चूक लोकांमध्ये होत राहायची. whom did their resemblance puzzle. कोणाकोणाला त्यांचं सारखेपण पझल्स करून टाकायचं, गोंधळून टाकायचं. आणि द आन्सर इज देअर रिझेम्बलन्स पझल्ड ऑल देअर कीथ अँड किन. सगळे सोयरे नातेवाईक सगळ्यांना काय व्हायचं?
यांच्या सारखेपणांमुळे गोंधळ उडून जायचा. The next stanza of the poem. One day, to make the matter worse, before our names were fixed, as we were being washed by nurse, we got completely mixed. One day, the speaker tells us, वक्ता सांगतो आपल्याला याच्यातला, एके दिवशी, टू मेक द मॅटर वर्स, परिस्थिती आणखीन वाईट झाली, बिकट झाली. बिफोर आवर नेम्स वेअर फिक्स्ड, आणखीन आमचे नावही ठेवलेले नव्हते. नाव ठेवण्याच्या अगोदरच परिस्थिती बिकट झाली. ऍज वी वेअर बिंग वॉश्ड बाय नर्स, ज्यावेळेस नर्स आम्हाला आंघोळ घालत होती, वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड, आणि तिने आम्हाला कम्प्लिटली मिक्स करून टाकलं, मिसळून टाकलं. आणि मग तर कोण जुळा जन्माला हे कळणंच अवघड झालं आणि परिस्थिती अवघड होऊन गेली. And thus you see by fate's decree, or rather nurse him. And thus, आणि अशा प्रकारे नशिबाचा आदेश म्हणा, नशिबाचा हुकूम म्हणा, किंवा नर्सचा लहरीपणा म्हणा, माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी अँड आय गॉट ख्रिश्चन हिम. आणि नशिबाच्या आदेशाने किंवा नर्सच्या या लहरीपणामुळे माझ्या भावाला माझं नाव देण्यात आलं आणि मला माझ्या भावाचं नाव देण्यात आलं, असा विनोद कवी या माध्यमातून आपल्या समोर करतो. कारण एक ह्युमरसली हे प्रेझेंट करण्याचा कवीने प्रयत्न केलेला आहे. नशिबाचा आदेश किंवा नर्सचा लहरीपणा यामुळे काय झालं, माझा भाऊ जॉनला माझं नाव देण्यात आलं आणि मला माझ्या भावाचं नाव देण्यात आलं. Now in the stanza of the poem, in the first line of the poem, letter M is also repeated. इथे सुद्धा letter M repeat आलेला आहे. We call it alliteration figure of the speech. याला आपण alliteration figure of speech असं म्हणतो. या भागावरले काही क्वेश्चन्स बघूया. लक्षात आलेलं असेल आपल्याला की इथं मॅटर वर्स करणारी ती नर्स होती, जिने अंघोळ घालत असताना दोघा भावांना मिक्स करून टाकलं नाव ठेवण्या अगोदरच. आणि मग नशिबाचा आदेश किंवा नर्सचा लहरीपणामुळं स्पीकरला त्याच्या भावाचं, तर त्याच्या भावाला स्पीकरचं नाव देण्यात आलं, असा विनोद कवी या माध्यमातून आपल्या समोर सादर करतोय. हु मेड द मॅटर वर्स, हा मॅटर वर्स करणारा कोण होतं? अँड वी नो दॅट वॉज नर्स. अँड अनदर क्वेश्चन, व्हॉट मिस्टेक डिड नर्स मेक अँड व्हेन? आता याच्यामध्ये नर्सने काय चूक केली आणि केव्हा केली? त्याचा आन्सर असा आहे, नर्स मिक्स्ड द ट्विन्स, त्या दोन भावांना तिने मिक्स करून टाकलं, ही चूक केली. व्हेन दे वेर बीइंग वॉश्ड, बिफोर द नेम सेरेमनी, नाव ठेवण्याच्या अगोदरच नर्स त्यांना आंघोळ घालत होती आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मिक्स करून टाकलं तिनं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट नेम डिड द स्पीकर गेट? यात स्पीकरला काय नाव देण्यात आलं? तर द स्पीकर गॉट द नेम ऑफ हिज ब्रदर जॉन. स्पीकरला कोणतं नाव मिळालं? नेम ऑफ हिज ब्रदर जॉन. त्याचा भाऊ जॉन जो होता ना, त्याचं नाव स्पीकरला मिळालं. आणि जॉनला कुणाचं मिळालं? जॉन गॉट द नेम ऑफ स्पीकर, आणि जॉनला स्पीकरचं नाव देण्यात आलं. असा विनोद कवी या माध्यमातून करत होता. लेट्स लर्न द थर्ड स्टॅन्झा ऑफ द पोएम. This fatal likeness even dogged my footsteps when at school. आणि हा घातक सारखेपणा, even dogged my footsteps, कवी म्हणतो, स्पीकर म्हणतो की हा घातक असा सारखेपणा माझा शाळेत सुद्धा पिच्छा करत राहिला, त्याने माझ्या शाळेमध्ये सुद्धा पिच्छा सोडला नाही. कवी सारखेपणाला घातक असं म्हणतो कारण यातनं कवीच्या किंवा स्पीकरच्या जीवनामध्ये खूप सारे बदल होत गेले, खूप त्रास त्याला होत गेला, म्हणून कवी त्याला म्हणतो की हा फॅटल लाइकनेस इवन टॉक्ड माय फुटस्टेप्स व्हेन ॲट स्कूल अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉक्ड फॉर जॉन टर्न्ड आउट अ फूल. आणि जिथं जिथं जॉननं इतरांना मूर्ख बनवलेलं असायचं आणि तिथं मी सापडायचो आणि मला फटके मिळायचे. साहजिकच आहे, जर कवीला स्पीकरला इतक्यांदा जर फटके मिळालेले असतील, ऑलवेज सतत त्याला फटके मिळालेले असतील, तर नक्कीच तो या सारखेपणाला फॅटल म्हणेल, दुर्दैवी म्हणेल, घातक म्हणेल. अँड आय वॉज गेटिंग फ्लॉग्ड, ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड फॉर जॉन टर्न्ड आउट अ फूल, कारण जॉनने टर्न्ड आउट फूल, इतरांना कुणाला तरी मूर्ख बनवायचा आणि मी सापडायचो, असा कवी आपल्याला म्हणतो. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन आय न्यू. जे जे ओळखीचे त्या सगळ्याला मी हा प्रश्न निरर्थकपणे विचारायचो. व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी, टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू.
प्रत्येकाला विचारायचं व्हॉट वुड यू डू, तू काय केलं असतास, इफ यू वेअर मी, माझ्या ठिकाणी जर तू असतास तर तू काय केलं असतास, टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू, की तू तू आहेस, तू जॉन नाहीस हे सिद्ध करण्यासाठी तू काय केलं असतास. असा प्रश्न प्रत्येकाला निरर्थकपणे विचारायचो आणि या जुळेपणामुळे त्याचं उत्तर हाती यायचं नाही. असा हा थर्ड स्टांजा होता पोएमचा. आय होप यू अंडरस्टूड, कळाला असेल आपल्याला. याच्यावरले काही क्वेश्चन्स बघूया आपण. लेटर डब्ल्यू इज रिपीटेड सो इट इज कॉल्ड अलिट्रेशन. त्याला अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच असं म्हणतात. वाय वॉज द स्पीकर ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड. आता जो स्पीकर आहे त्याला सतत फ्लॉग्ड, पनिशमेंट का मिळायची त्याला, त्याचं काय कारण होतं. तर त्याचं रिझन होतं बिकॉज स्पीकर्स ट्विन ब्रदर टर्न्ड अदर्स फुल. जो स्पीकर आहे त्याचा जो ट्विन ब्रदर होता जॉन, तो काय करायचा, टर्न्ड अदर्स फुल, अँड पीपल यूज टू थिंक दॅट वॉज द स्पीकर. आणि लोकांना असं वाटायचं की हा स्पीकरच होता. सारखेपणामुळे ओळखू यायचं नाही, सापडायचा स्पीकर आणि मिस्टेक करून जॉन निघून जायचा. म्हणून सतत स्पीकरला काय करावं लागायचं, पनिशमेंट सहन करावी लागायची. अँड द लास्ट स्टांजा ऑफ द पोएम, आवर क्लोज रिझेम्बलन्स टर्न द टाइड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ. कवी एवढंच नाही म्हणला तर पुढे काय म्हणतो कवी, आवर क्लोज रिझेम्बलन्स, आमचं हे अगदी साम्य असणं, टर्न द टाइड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ, याने माझं घरगुती जीवन सुद्धा बदलून टाकलं. टर्न द टाइड ऑफ मीन्स चेंज द सिच्युएशन ऑफ माय डोमेस्टिक लाईफ, घरगुती जीवनाची परिस्थिती अगदी बदलून टाकली. फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. आणि माझी पूर्वनियोजित वधू बिकेम माय ब्रदर्स वाईफ, माझ्या भावाची बायको ठरली. हा मोठा फटका बसला स्पीकरला. हा विनोदाचा भाग आहे की याची पूर्वनियोजित वधू, इंटेंडेड मीन्स पूर्वनियोजित वधू, ब्राईड वधू, बिकेम माय ब्रदर्स वाईफ, आणि माझ्या भावाची बायको ठरली, भावाची बायको बनली. म्हणजे मुलगी याने बघून आला आणि लग्न त्याने केला. इट वॉज द ह्युमर इन द पोएम. हा कवितेमधला एक विनोद आहे. बट ऍक्च्युली इट इज डेंजरस थिंग इन द लाईफ ऑफ द स्पीकर. स्पीकरच्या जीवनातला हा भयानक प्रकार आहे. इनफॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम absurd मिस्टेक्स वेंट ऑन. आणि इनफॅक्ट वर्षानुवर्ष, इयर आफ्टर इयर द सेम absurd मिस्टेक्स वेंट ऑन. या चुका होतच गेल्या, त्या काही कमी झाल्याच नाही. म्हणून स्पीकर या कवितेमध्ये आपल्या सारखेपणामुळे झालेले त्रास, सारखेपणाचे दुष्परिणाम आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. लास्ट टू लाईन ऑफ द स्टांजा, अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड ब्युरीड ब्रदर जॉन. आणि मी जेव्हा डाईड झालो, मेलो, शेजारी आले आणि जॉन ब्रदरला निहून पुरून आले. अँड ब्युरीड ब्रदर जॉन. हा अतिशयोक्ती आहे याच्यामध्ये. इट इज हायपरबोल, याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतो. परंतु कवीचा सांगण्याचा मतीचा अर्थ याच्यामध्ये असा आहे की व्हेन आय डाईड, जेव्हा मी मेलो तेव्हा लोकांना असं वाटलं की मरणारा जॉन आहे म्हणून त्यांनी जॉनची माती करून आले किंवा जॉनला पुरून आला, अशा स्वरूपामध्ये कवी याच्यात सांगायचं इच्छितो. परंतु जो वळी आहेत, ज्या प्रेझेंट करण्याचा प्रकार आहे, तो ह्युमर आहे, विनोदी स्वरूपामध्ये मांडलेले आहेत, त्याला आपण हायपरबोल असं म्हणतो. लेट्स लर्न सम फिगर ऑफ स्पीच ऑन दिस पार्ट. या पार्टवरला काही फिगर ऑफ स्पीच बघूया आपण. फॉर सम ऑफ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. माझी पूर्वनियोजित वधू माझ्या भावाची बायको बनली. याला हायपरबोल, त्याला अतिशयोक्ती भाषा अलंकार. कारण असं होणं शक्य नसतं, म्हणून कवीनं असं मांडायचा प्रयत्न केला, त्याला हायपरबोल असं म्हणू आपण. लेटर बी इज रिपीटेड, बिकम आणि ब्रदर मधला बी रिपीट आहे, त्याला अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच असं म्हणू आपण. इनफॅक्ट इयर आफ्टर इयर मधला इयर शब्द रिपीटेड आहे, सो वी कॉल इट रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच, त्याला आपण रिपिटेशन म्हणतो. आणि शेवटच्या दोन ओळी, इट इज ऑल्सो हायपरबोल, कारण मेलो मी आणि पुरलं भावाला जॉनला, हे अतिशयोक्ती आहे, म्हणून त्याला हायपरबोल फिगर ऑफ स्पीच असं म्हणतो आपण. अशा स्वरूपामध्ये हेनरी सॅम ब्रूक लेई या कवीने अगदी विनोदी स्वरूपामध्ये ट्विन ही पोएम आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप यू अंडरस्टूड द पोएम. अपेक्षा करतो तुम्हाला चांगली समजली असेल ही कविता. व्हॉट इज इम्पॉसिबल इन द लास्ट टू लाईन. या कवितेच्या शेवटच्या दोन ओळीमध्ये काय अशक्य आहे, तर इट इज इम्पॉसिबल टू ब्युरी अनदर पर्सन इन्स्टेड ऑफ डेड पर्सन.
मेलेल्याच्या ठिकाणी दुसऱ्याला पुरणे हे अशक्य आहे. लक्षात आलं असेल आपल्याला. बट इन द पोएम इट वॉज ह्युमरस. हे एक विनोदी भाग होता. व्हॉट डिड द क्लोज रिसेम्बलन्स टर्न? व्हॉट डिड द क्लोज रिसेम्बलन्स टर्न? इट टर्न द टाइड ऑफ डोमेस्टिक लाईफ. स्पीकर्स डोमेस्टिक लाईफ. स्पीकरच्या घरगुती जीवन बदलून टाकलं त्या सारखेपणानं. हु बिकेम स्पीकर्स ब्रदर्स वाईफ? स्पीकरच्या भावाची बायको कोण बनली? तर ती स्पीकरची इंटेंडेड ब्राईड. स्पीकरची पूर्वनियोजित वधू काय झाली? स्पीकरची ब्राईड. स्पीकरच्या भावाची ब्राईड झाली, वाईफ झाली. व्हॉट हॅपन्ड व्हेन स्पीकर डाईड? आणि स्पीकर मृत्यू पावला तेव्हा काय झालं? दॅट टाइम अकॉर्डिंग टू द स्पीकर पीपल और नेबर ब्युरिड ब्रदर जॉन. नेबरने काय केलं? ब्रदर जॉनलाच नेऊन पुरून आले. ब्युरिड ब्रदर जॉन. अशा स्वरूपामध्ये सम क्वेश्चन्स आन्सर्स होते. नाउ लर्न द पोएटिक अप्रिशिएशन्स ऑफ द पोएम. या कवितेबरोबर आपण लगेच याची पोएटिक अप्रिशिएशन बघूया, जेणेकरून तुमचे 5 मार्क आणखीन तयार होतील एक्झाम दृष्टीने. विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉइंट्स आहेत. टायटल ऑफ द पोएम वी नो दॅट ट्विन्स. पोएट ऑल्सो वी नो हेनरी सॅम्ब्रोक लेई. रायमिंग स्कीम एबी फॉर फर्स्ट 4 लाईन. पहिल्या 4 ओळीसाठी एबी आहे आणि तोच कॉन्स्टंट पॅटर्न पुढे पुढे चाललेला आहे. पण आपण फर्स्ट 4 लाईनला आपण एबी असं दिलेलं आहे. थीम, सेंट्रल आयडिया काय आहे या पोएमची? द थीम ऑफ द पोएम इज टू टेल द फन अँड द डिफिकल्टीज इन द लाईफ ऑफ द ट्विन्स. जुळ्यांच्या जीवनातील मजा आणि अडचणी, डिफिकल्टी सांगण्याचा प्रयत्न याच्यातून कवीने केलेला आहे. द पोएम टेल्स द सफरिंग ऑफ स्पीकर बिकॉज ऑफ रिझम्बलन्स बिटवीन द टू ब्रदर्स. याच्यामध्ये पोएम काय करते? टेल्स द सफरिंग ऑफ द स्पीकर. याच्यात जो वक्ता आहे, स्पीकर आहे, बोलणारा जो आहे, त्याचा सफरिंग, त्याचा त्रास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशामुळे? तर त्यांच्या साम्यपणामुळे, त्याचा भाव आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या साम्यपणामुळे. ह्युमरस अरेंजमेंट ऑफ द पोएम गिव्स लॉट ऑफ फन टू द रीडर्स. आणि ही जी विनोदी रचना आहे ना, खूप सारा मजा देते वाचकांना, एन्जॉय देणारी पोएम आहे. आणि याच्यामध्ये असणारे फिगर ऑफ स्पीच, अलिटरेशन, रिपिटेशन, हायपरबोल आणि पण हे देखील एक फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये मेन्शन केलेले आहे. अशा स्वरूपामध्ये ही पोएम होती. आय होप यू लाईक द पोएम. आपल्याला ही कविता आवडलेली असेल. नक्कीच ही पोएम आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत ही शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही पोएम पोहोचवा. धन्यवाद. थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा या चॅनलला. थँक्स अ लॉट.